नमस्कार मैत्रिणींनो. तर कसे आहात तुम्ही सर्व? आज ना आपण एक वेगळ्या विषयावरती किंवा एक वेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेलो आहोत. जे बाजारामध्ये रेडीमेड ड्रेसेस असतात ना ते मिळतात, तर त्यांना स्लीव्ज नसतात आणि बऱ्याच आपल्या काही मुली असतात किंवा बायका असतात त्यांना ड्रेस घालायच्या असतात पण स्लीव्जलेस असतात आणि त्याला स्लीव्ज कशा बसवायच्या किंवा ते रेडीमेड जे ड्रेसेस मिळतात त्यांच्या स्लीव्ज आपण घरच्या घरी कशा बसवू शकतो, तर ते बऱ्याच आपल्या काही मैत्रिणी असतात तुमच्या माझ्यासारख्या, त्यांना माहीत नसतं. तर त्याच टॉपिकवरती आज आपण मी इथे व्हिडिओ जो आहे तो घेऊन आलेली आहे. तर सर्वप्रथम ज्या स्लीव्ज असतात ना त्या ड्रेसच्या आतमधून असतात. हे बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्या स्लीव्ज ज्या आहेत त्या आतमधून आहे स्टिच केलेल्या. आता त्या मी काढून घेत आहे, व्यवस्थित काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो कपडा आहे किंवा आतमधला ड्रेसचा जो मेन फॅब्रिक आहे तो फाटला नाही पाहिजे. व्यवस्थित आपल्याला हळूवार काढून घ्यायचा आहे. कस्टमर्सचे कपड्यांचं किंवा जे काही त्या आपल्याकडे ते देणार आहे ना शिवण्यासाठी किंवा बाही बसवण्यासाठी कोणत्याही कामासाठी, तर त्या वस्तूंची किंवा त्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कधीही जर तुमच्याकडे कस्टमर आलं, क्लायंट आलं, तर त्यांच्याशी तुम्ही प्रेमानेच बोलायचं आहे जेणेकरून ते कस्टमर आपल्याकडे डबल आलं पाहिजे या हिशोबाने. आणि आता हे बघा या ठिकाणी स्लीव्ज जी आहे ती मी मोकळी करून घेतलेली आहे. आता ही मला फार गोळा झालेली वाटत आहे, तर या ठिकाणी तुम्ही याला प्रेस करून घेऊ शकतात किंवा नाही प्रेस केलं तरी चालेल. थोडंसं हाताच्या मदतीने व्यवस्थित त्याला इथे हाताने अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आणि तरीही हे स्ट्रेट बऱ्यापैकी होऊन जाईल, जास्त काही मेहनत लागणार नाही. आणि या ठिकाणी हे बघा व्यवस्थित इथे हाताने. आणि आता काय करायचं, मी इथे प्रेस फिरवून घेत आहे कारण तो कपडा जरा वेगळा आहे त्यामुळे तो काही हाताने सरळ होत नाही आहे. त्यामुळे हे बघा व्यवस्थित इथे. आणि कपडा कोणता आहे हे देखील एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे, कारण कधी कपडा म्हणजे इस्त्रीचा आणि कपड्याचा जर संबंध आला तर कपडा इस्त्रीला चिपकण्याची शक्यता असते. त्यामुळे कपडा व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि मगच तुम्ही डायरेक्ट कपड्यावर इस्त्री ही फिरवायची आहे. हे बघा आता आपल्या इथे ज्या स्लीव्ज होत्या त्या आता इस्त्री केल्यानंतर सरळ झालेल्या आहेत. आता आपण त्या अशा एकमेकांवरती ठेवून घ्यायच्या आणि आता आपल्याला या स्लीव्जला आपल्याला याची कटिंग करायची आहे. लांबी रुंदी बघून आपल्याला आपल्या क्लायंटची जी काही लांबी असेल किंवा जर तुम्ही स्वतःसाठी करणार असाल तर तुम्हाला जितक्या लांबीची बाही ठेवायची आहे तितक्या लांबीनुसार तुम्ही इथे आता माप जे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे बाही जी आहे ते एकमेकांवरती तुम्हाला ठेवून व्यवस्थित इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या बाहीचा जो कपडा आहे खालचा आणि वरचा तो मागे पुढे किंवा वरखाली सरकणार नाही. आणि हे काम करताना व्यवस्थित काळजीपूर्वक करायचं आहे. दोन्ही हातांचा वापर करून या ठिकाणी तुम्ही बाहीला अशा प्रकारे म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे तुम्ही व्यवस्थित सारखं ठेवून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला इथे बाहीचा मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा शेप जो आहे तो आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. हे बघा आधी आता आपण काय करू, एकदा याची ना लांबी जी आहे ती चेक करून घेऊ. तर आपली बाहीची लांबी आपल्याला बाही लांब ठेवायची आहे म्हणजे आपली बाही जी आहे ती कोपऱ्याच्या खाली जाणार आहे. तर आपण आता इथे टेपने व्यवस्थित इथे मोजून घ्यायचं. तर हे बघा आपली बाही किती भरत आहे, तर इथे जवळपास 17 इंच भरत आहे आणि आपल्याला 16 इंच पाहिजे आहे. म्हणजे रेडी आपली किती होईल, ही 15.5 होईल. तर अशा प्रकारे हे बघा बाहीचा कपडा उलट ठेवायचा एकमेकांवरती आणि आपल्याला इथे अशा प्रकारे इथे बाहीची कटिंग जी आहे ती करून घ्यायची म्हणजे असा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा व्यवस्थित इथे असा शेप देऊन घ्यायचा. आणि आता वरचे दोन जे कपडा असतो ना वरचा, तर तो पकडून आपल्याला इथे पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा आणि सेंटरला एक नॉच देऊन घ्यायचा जेणेकरून आपल्याला आपल्या बाहीचा सेंटर जो आहे तो लक्षात येईल. हे बघा अशा एकमेकांच्या समोर बाही ठेवल्यावर इथे मी खडूनी मार्किंग करून घेते. हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे म्हणजे
बाही जोडत्या वेळेस ती पुढच्या बाजूने येईल, आपण जिथे खडूने मार्किंग केली ना ते. आता हे बघा, आपल्याला बाही तर जोडायची आहे, पण आपल्या आर्महोलमध्ये ना तिथे ऑलरेडी फिटिंग केलेली आहे, तर ती आपल्याला एकदा उसवून घ्यावी लागणार आहे. हे बघा, हे टीप उसवण्याचं सेपरेटली मार्केटमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तुम्ही कुठल्याही मॅचिंग सेंटरमध्ये किंवा जिथे टेलरिंग मटेरियल्स मिळतात ना तिथे तुम्हाला ते इझिली ते मिळून जाईल. अगदी 10-15 रुपयांनाही म्हणजे 10-15 रुपयांना मिळून जातं, जास्त काही महाग नसतं. आणि त्याचा वापर कसा करायचा यावरतीही मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की मी शेअर करेल, की टीप कशी उसवायची किंवा त्याचे उपयोग काय आहेत, फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, मी सर्व तुमच्यापर्यंत डिटेल शेअर करेल. आता आपण त्याच्या ज्या आर्महोलमधील ज्या टिपा आहेत, ज्या शिलाई आहेत ना फिटिंगच्या, त्या आपण याच्या मदतीने उसवून घेणार आहोत. हे बघा. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर अशा प्रकारे अजून कोणत्या ड्रेसला स्लीव्ज बसवायला अडचण येते किंवा नाही जमत, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून मला ते तुमच्या ज्या समस्या आहेत त्या मला समजतील आणि त्यावर मी निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि हे बघा, आता या ठिकाणी आपल्या बाहीच्या ज्या आर्महोलमधील ज्या शिलाई आहेत ते उसवून झालेल्या आहेत. आता आपण आपली जी बाही आपण कटिंग करून घेतली होती ना ती यावर अशा प्रकारे ते ठेवून घ्यायची आहे. हे बघा, आणि एक खडूने एक पॉईंट आपल्याला तिथे देऊन घ्यायचा आहे सेंटरला. आपण नॉच तर दिलेलाच होता, बट तिथे खडूने देखील एक मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि बाही बसवताना कधीही आपल्याला सेंटरपासून सुरुवात करायची आहे, शोल्डरच्या जॉईंटपासून आणि बाहीच्या सेंटरपासून, आणि मग आपल्याला शिलाई देत देत आपल्याला खालच्या बाजूला म्हणजे आर्महोलच्या दिशेने जायचं आहे. हे बघा, इथे अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित आपल्याला पकडून इथे शिलाई जी आहे ती अशी देऊन घ्यायची आहे. सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला कपडा उलट करून तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे. ही शिलाई देत असताना अगदी काळजीपूर्वक द्यायची आहे. आणि आपल्याला शिलाई ही बाहेरच्या बाजूने, म्हणजे जसं आपण ब्लाऊजला फिटिंग केलेली असते किंवा ब्लाऊजला जशी ज्या प्रकारे बाही बसवलेली असते त्या पद्धतीने इथे आपल्याला ही बाही बसवून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा जर तुम्ही आपल्या चॅनलला फर्स्ट टाईम जर व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजे तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही आहे, कारण मी असेच बरेच म्हणजे छान छान तुमच्यासाठी जे हेल्पफुल असतील असे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत शेअर करत असते. आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्याही जर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं तर त्यावरही मी डिटेल व्हिडिओज नक्की मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन जे आहे ते तुम्ही या ठिकाणी प्रेस करायचं आहे, जेणेकरून हे जे मी व्हिडिओज असे अपलोड करते ना ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. आणि सेम अशाच प्रकारे आपण दुसरी बाही जी आहे तीसुद्धा अशा प्रकारे ते जोडून घ्यायची आहे. जशी पहिली बाही मी तुम्हाला दाखवली त्याच पद्धतीने इथे दुसरी बाही देखील जोडून घ्यायची आहे. आणि आपल्या इथे दोन्ही बाही ज्या आहेत, स्लीव्ज ज्या आहेत त्या इथे जोडून तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला या ड्रेसला फिटिंग करायची आहे. त्यासाठी हा कपडा जो आहे किंवा हा ड्रेस जो आहे तो आपल्याला इथे उलटवून घ्यायचा, म्हणजे उलटा करून घ्यायचा, कारण ही आतल्या बाजूने शिलाई द्यायची असते त्यामुळे. हे बघा, आणि आता दोन्ही बाही ज्या आहेत, स्लीव्ज ज्या आहेत ना त्या अशा उलट बाजूने अशा ठेवून आता आपल्याला एक एक बाहीला इथे शिलाई मारून घ्यायची आहे फिटिंगची. त्यासाठी तुम्हाला इथे बाहीचं फिटिंगचं माप जे आहे ते तुमच्याजवळ असणं फार गरजेचं आहे. आणि जर बाही जर तुमची कोपराच्या खाली जात असेल तर तुम्ही 5.5 इंचांवरती इथे मार्किंग करू शकतात मीडियम साईजसाठी 32पर्यंतच्या, तरीही ते चालून जातं. आणि बाही ड्रेसच्या ज्या बाही असतात ना त्या ब्लाऊजच्या बाहीपेक्षा थोड्याशा लूजच चांगल्या वाटतात, त्यामुळे आपल्याला जास्त बाहीच्या फिटिंगचं एवढं टेन्शन घेण्याचं काही काम नाही आहे. त्यामुळे आता इथे बाहीची जी फिटिंग आहे ती करून
आपल्याला खाली आपण जिथपर्यंत टीप उसवलेली होती, शिलाई उसवून घेतलेली होती, तिथपर्यंत आपल्याला तिरकस शिलाई अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला तिथे डबल शिलाई देखील मारून घ्यायची आहे। व्यवस्थित फिनिशिंगसहित तिथे तुम्हाला शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे। आणि आपल्याला आता या ठिकाणी ना ड्रेसला फिटिंग नाही करायचं आहे, कारण ड्रेसची फिटिंग ऑलरेडी आहे। जेवढी ड्रेस आहे त्या ड्रेसची फिटिंगमध्ये कुठेही काही कमी जास्त नाही आहे। ज्या कस्टमर्सचा ड्रेस आहे त्यांना ह्या ड्रेस बरोबर येतो, फक्त त्यांना बाहीचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळे त्या कधी बाही बसवत नव्हत्या, पण त्यांना फर्स्ट टाईम बसवून घेत आहे आणि मला खात्री आहे की त्यांना नक्की आवडेल। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्ही अशी जोडून घ्यायची आहे आणि दोन्हीही स्लीव्ज च्या बाजूने इथे फिटिंग जी आहे ना ती तयार झालेली आहे। मी इथे शिलाई देऊन घेतली आणि अशा प्रकारे आपल्या ड्रेसला इथे बाही बसवून फिटिंग करून व्यवस्थितरित्या इथे तयार झालेली आहे। आणि बऱ्याच मैत्रिणींना प्रश्न पडतो की किंवा रेडीमेड ड्रेसला त्यांना बाही बसवता येत नाही, तर बाही बसवता तर येतच नाही, पण त्यांना रेडीमेड ड्रेसला फिटिंग कशी करायची, फिटिंगची शिलाई कशी मारायची ते देखील कळत नाही। तर त्यावरही मी लवकरच डिटेल व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यापर्यंत। आणि अशाच छान छान हेल्पफुल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन देखील तुम्ही प्रेस करायचं आहे, जेणेकरून मी असे छान छान आणि सोपे पद्धतीने काही ट्रिक्स आणि टिप्सचे जे व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येईल त्याचा तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा होईल। आणि आता आपण दोन्ही बाही अशा प्रकारे पकडून आपल्याला याची जी आहे ना ती लांबी चेक करून घ्यायची आहे की आपलं बाही ज्या आहेत, स्लीव्ज ज्या आहेत त्या कुठे मागे पुढे तर झालेल्या नाहीत ना। तर शोल्डरचे जॉईंट आहे ते इथे बरोबर एका रेषेत आलेले आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर आपली बाही देखील इथे पुढच्या बाजूने ते चेक करून घ्यायची। तर आपलं इथे एकदम बरोबर आलेलं आहे, कुठेही मागे पुढे झालेलं नाही। तर अशा प्रकारे आपल्या ड्रेसला इथे स्लीव्ज बसवून तयार झालेले आहेत। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।